बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखक काका विधाते लिखित कादंबरी संताजी, प्रकरण 15. शहाजी राजांची शेवटची भेट झाली तेव्हा संताजी अवघा 7 वर्षांचा होता. तरीही त्यांचं भारदस्त व्यक्तिमत्व त्यांच्या कायम स्मरणात राहिलं. राजे मध्यम उंचीचे, अंगाने बांधे सूद. त्यांच्या मुखावर कायम शांत भाव असत. मुद्रा हसरी दिसे. सगळ्यांना सांभाळून घेणारं, आधार देणारं एक वडीलधारं माणूस असं संताजीला त्यांना पाहून वाटे. नंतर राजांच्या भेटीचा त्यांना पाहायचा योग आला नाही. पण केशव भटांनी दप्तरखान्यातून काढून दिलेली कागदपत्रे वाचताना त्यातून त्याला पुन्हा पुन्हा राजांचं दर्शन होत राहिलं. शहाजी राजे आणि मुधोळकर घोरपडे आदिलशाहीत एकत्र नांदत असले तरी त्यांचे संबंध बरे नव्हते. राजांचा आणि म्हाळोजींचा वारसा हक्काने मिळणारा जहागिरीचा हिस्सा परस्पर दाबून मुधोळकर तो दंडेलीने खात होते. भोसल्यांच्या आश्रयाला असलेल्या घोरपड्यांच्या दुसऱ्या शाखेला काहीच द्यायचं नाही असा त्यांचा मानस. आदिलशाहीत त्यांचा मोठा दबदबा. त्यामुळे आपल्याला कोण विचारणार अशी घमंडीची भावना त्यांच्या मनात होती. म्हाळोजींचं वयही लहान, इनमिन 10 वर्षांचं. कोण त्याची बाजू घेणार? पण शहाजी राजांनी मुधोळकरांना जाब विचारला. इतकंच नव्हे, आदिलशहावरही त्याने असा काही दबाव आणला की जहागिरीची नव्याने वाटणी करून त्याला तारीख 17 रजब सन 1047 म्हणजे 25 नोव्हेंबर 1637 रोजी एक फरमान काढावं लागलं. मूळ फारशीत असल्या त्या फरमानावर आलत्याच्या रंगात बुडवून उमटवलेला सुलतानाच्या हस्तपंजराचा ठसा होता. त्याचा मूळी भाषेतला तर्जुमा संताजीने वाचला. त्यात लिहिलेलं होतं, राजा शहाजी भोसले यांनी दरबारात तक्रार केली की मुधोळची जहागीर, वाई परगण्यातली गावे व किल्ले आणि वऱ्हाड परगणा यातील निम्मा हिस्सा पूर्वीपासून माझा. हल्ली रोज राजाचा नातू प्रतापराव याने सर्व गावे व किल्ले जबरदस्तीने आपल्या ताब्यात घेतले आहेत व स्वतः वल्लभसिंहाचा नातू म्हाळोजी यास त्याचा हिस्सा देत नाही. परंतु अमानसिंह व अंबाजी यांना मुधोळपैकी हिस्सा देतो. तरी हुजुरांनी ताकीद करून माझा स्वतःचा हिस्सा व वल्लभसिंहाचा नातू म्हाळोजी याचा हिस्सा द्यावयास लावावे. यांचा अर्ज ध्यानात आला. हे कुल जुने व विश्वासू असल्याने त्याचे पोषण करणे योग्य आहे. म्हणून आम्ही असा हुकूम करीतो की चोल राजाचा नातू प्रतापराव याने 84 गावांसह मुधोळ, तोरगण, परगणा, कर्नाटक व वऱ्हाड यातील अर्धी गावे व 7,000 मनसब एवढा सरंजाम आपल्या ताब्यात ठेवावा. राजा शहाजी भोसले याने वाई परगण्यापैकी निम्मी गावे, कराड परगण्यापैकी 26 गावे, अर्धा कर्नाटक व 5,000 मनसब एवढा सरंजाम ठेवावा व महालूजी बिन बहिराव सिंग बिन विल्लभ सिंग याने विजयनगरपैकी 30 गावे व 2,000 मनसब आपल्या कब्जात ठेवावीत. याबद्दल त्याला निराळी सनद दिली आहे. आता बादशहांच्या या देणगीने बादशाही हुकमावरून कुलातील सर्व लोकांनी राजी राहून आमच्या रोजी वाढणाऱ्या दौलतीची सेवा करण्यास तयार असावे. शहाजी राजे आधारवडासारखे खंबीरपणे पाठीशी उभे राहिले म्हणून म्हाळोजीसारख्या एका नेत्या अजान पोराला त्यांचा वंश परंपरागत हक्क मिळाला. अन्यथा 4 चिमुकल्या गावांचे हक्क रसूम घेणारा तो साधा पाटीलच राहिला असता. सध्याचा सरंजाम, मान मरातब त्याला कधीच लाभला नसता. राजकारणात एवढा नामोशी झाला नसता. राजांनी त्याला केवळ सांभाळलंच नाही तर त्याचा न्याय हक्क त्याला मिळवून देण्यासाठी प्रसंगी मुजोर मुधोळकरांशी वैरही पत्करलं. हे सारं लक्षात येता संताजीचं चिमुकलं मन शहाजी राजांविषयीच्या कृतज्ञतेने भरून येई. मुधोळकर का असे वागले? माझ्या वडिलांविषयी त्यांना एवढा अकस का म्हणून? त्याने केशव भटांना विचारलं. भाऊबंदकी रे दाजी, दुसरं काय? तपकिरीची चिमूट नाकात धरून केशव भटांनी एक दीर्घ श्वास घेतला व सटासट 2 शिंका टाकून धोत्राच्या सोग्याने आपलं ओलसर नाक त्याने पुसलं.
मग उजव्या डोळ्यावरची करड्या केसांची जाड भुवई चिमटीत धरत म्हणाले, सगळ्यांच्या घरीदारी तेच चाललंय ना. सातकस आणि नवकस हा भेद घोरपड्यांच्या घराण्यात सुरुवातीपासून आहे. मुधोळची शाखा सातकस आणि तुम्ही नवकस. मीही ते ऐकून आहे. पण सातकस आणि नवकस हा काय प्रकार? तुमच्या घराण्यातल्या चोल राजा या पराक्रमी पुरुषाला 2 बायका होत्या. त्यातल्या पहिलीला 9 आणि दुसरीला 7 मुले. त्यांच्या संख्येवरून त्यांना नवकस आणि सातकस अशी नावे पडली. मुधोळकर घोरपड्यांच्या घराण्यात तिथूनच वादाला सुरुवात झाली का? वाद कसला बाबा. चोल राजाच्या मृत्यूनंतर जहागिरीच्या वाटणीवरून झालेला जीवघेणा झगडा असतो. त्यात दोन्ही पक्षांचे मिळून 12 भाऊ ठार झाले. मुधोळची जहागीर सातकसांना मिळाली. नवकसांपैकी वल्लभसिंह वाचला. मुधोळ सोडून तो कायमचा मराठवाड्यात राहायला आला. हीच आमची शाखा? होय. कायम वेरूळच्या भोसल्यांशी सख्य राखून राहिलेली, आपला स्वाभिमान शेवटपर्यंत टिकवून ठेवणारी ही तुमची शाखा. आबा म्हणतात, मुधोळकर घोरपडे स्वाभिमानापेक्षा स्वामीनिष्ठा महत्वाची मानतात. दोन्हीत श्रेष्ठ काय, स्वामीनिष्ठा की स्वाभिमान? दोन्ही सद्गुणच. पण दोन्हीत फरक हा की स्वामीनिष्ठ माणूस धन्याच्या हितासाठी स्वकीयांचे हितही सहजपणे लाथाडू शकतो. स्वाभिमानी माणूस मात्र सदैव आपल्याबरोबर आपल्या स्वकीयांच्याही स्वातंत्र्याची, उद्धाराची स्वप्ने पाहतो. त्याची मानसिक बैठकच मुळी बंडखोरीची असते. केशव भटांचं म्हणणं अगदी खरं होतं. बंडखोरीचा विचार करणारं पहिलं घराणं अर्थातच वेरूळच्या भोसल्यांचं. विटा येथील घोरपड्यांच्या वाड्यातले जुन्या कागदपत्रांचे बरेच रुमाल संताजीने चाळले. बोट बोट धूळ त्यावर चढलेली. त्यातले काही कागद कसरीने खाऊन टाकले होते. वतनं आणि जहागिऱ्या दिल्या घेतल्याचे अनेक तपशील सांगणारी पत्र फरमान त्यात होती. घोरपड्यांच्या घराण्याचा त्रोटक इतिहास असलेली एक बखरही संताजीला मिळाली. 101 पानांचं मोडी लिपीत लिहिलेलं ते एक जुनं चोपडं होतं. कागद तेवढा जुना वा जीर्ण वाटत नव्हता. अलीकडच्या 30-40 वर्षात कधीतरी त्याचं लेखन झालं असावं. संताजीने मन लावून ते वाचलं. पण त्यात घटनांची नुसती जंत्री होती. तारीख वार असा तपशील नव्हता. प्रसंगांची, व्यक्तींची सविस्तर वर्णनं नव्हती. आज ज्या प्रसंगाचा मोठा बोलबाला झाला होता त्यांची वासलात 1-2 ओळीत लावलेली. त्यातून ते प्रसंग धड कळत नव्हते की त्यातल्या व्यक्तींचं कर्तृत्व. घोरपड्यांची आणि भोसल्यांची वंशावळ मात्र सविस्तर दिलेली. दोन्ही घराण्याचं मूळ एक, परस्परांचे ते भाऊबंद होते. घोरपडे आणि भोसल्यांचा मूळ पुरुष सुजनसिंह हा मेवाडच्या पराक्रमी घराण्यातला होता. उत्तर हिंदुस्थानात मुसलमानांचं प्रस्थ जसजसं वाढत गेलं तसतसं हिंदूंचं ऊर्जित होण्याची शक्यता खुंटली. मग नशीब काढण्यासाठी तो दख्खनेत आला. दिल्लीला तेव्हा मुहम्मद बिन तुघलक या लहरी सुलतानाची राजवट होती. त्याच्या राज्यात सर्वत्र बंडे सुरू झाली. दख्खनेतल्या बंडाचा बिमोड करण्यासाठी तुघलकाने अल्लाउद्दीन हसन गंगू या सरदाराला पाठवलं. अल्लाउद्दीन महत्वाकांक्षी होता. बंड मोडण्याऐवजी स्वतःच तो बंडखोरांना सामील झाला आणि बहामनी या नावे दख्खनेत एका स्वतंत्र सल्तनतीची स्थापना त्याने केली. त्यासाठी सुजनसिंहाची त्याला खूप मदत झाली. खुश होऊन अल्लाउद्दीनने तो आणि त्याचा पुत्र दिलीप सिंहाला देवगिरीच्या आसपासची 10 गावे जहागिरी म्हणून दिली. सुजनसिंहाच्या 4थ्या पिढीत भरोसिंह उर्फ भोसाजीचा जन्म झाला. भोसाजी मोठा पराक्रमी पुरुष. सन 1398 मध्ये बहामनी राज्यात भाऊबंदकीचा वाद माजला. भोसाजीने फिरोजशहाला गादीवर यायला मदत केली. त्याबद्दल त्याला रायबाग तर्फ पैकी मुधोळसह 84 गावांची जहागिरी मिळाली. भोसाजीच्या नावावरूनच त्या घराण्याला भोसले हे नाव पडले. भोसाजीचा नातू उग्रसेन, त्याला कर्णसिंह आणि शुभकृष्ण असे 2 पुत्र होते. बहामनींच्या गादीवर त्यावेळी हुमायून शहा हा बेबंद सुलतान राज्य करीत होता. त्याचा जाच असह्य होऊन कर्णसिंह कर्नाटकात गेला आणि शुभकृष्ण देवगिरीकडील आपल्या परंपरागत जहागिरीत राहायला आला. पुढे कर्णसिंह मुधोळच्या जहागिरीत परतला
पण शुभकृष्णाची शाखा भोसले या नावाने देवगिरी परिसरात वावरू लागली. सन 1469 घडलेल्या एका घटनेमुळे कर्णसिंहाच्या मुधोळ शाखेला भोसलेऐवजी घोरपडे हे नाव पडले. ती घटना अशी: मोहम्मद गवान या महत्वाकांक्षी पुरुष त्यावेळी बहामनी राज्याचा वजीर होता. कोकण जिंकण्यासाठी त्याने एक मोहीम काढली. प्रथम तिथला खेळण्या या महत्त्वाच्या किल्ल्याला त्याने वेढा दिला. तो किल्ला शंकरराव मोरे नावाच्या एका शूर मराठा सरदाराच्या ताब्यात होता. सभोवताली उंच पहाड आणि अरुंद दऱ्या यांची नैसर्गिक तटबंदी लाभल्यामुळे दुर्ग जिंकायला कठीण. शिवाय सगळीकडे दाट अरण्य पसरलेलं. जागा अडचणीची. गवानच्या सैन्याला धड वेढा घालणंही जमेना. 6 महिने वेढा चालला. शंकरराव मोरे पावसाळ्याची वाट पाहत होता. त्याला ठाऊक होतं की धो धो पडणाऱ्या पावसात शत्रू सैन्य फार काळ तग धरणार नाही. इथली रोगट हवा न मानून वेढा ठेवून ते नक्की परत जातील. पण गवान पडला जिद्दीचा पुरुष. किती वेळा असंच परत जायचं? गवानाला 19 वर्षांपूर्वीची घटना आठवली. सन 1450 या शंकरराव मोऱ्याने बहामनी सैन्याची मोठी कत्तल उडवली होती. त्याचा दोस्त शिर्के याने बहामनींच्या 7,000 सैन्याला फसवून दाट जंगलात नेलं आणि दोघांनी मिळून अडचणीच्या जागी गाठून त्याचा समूळ फडशा पाडला. गवानाचे हात या कत्तलीचा बदला घेण्यासाठी सळसळत होते. त्याने सरदारांना सवाल केला, आमच्या सैन्यात कुणीच असा बहादर नाही जो किल्ल्यावर बहामनींचा झेंडा लावू शकेल. झेंडा लावायला सगळेच उत्सुक, पण त्यासाठी वरपर्यंत पोहोचायचं कसं हा प्रश्न होता. राणा कर्णसिंह आणि भीमसिंह या पितापुत्राने ते आवाहन स्वीकारलं. एका काळोख्या रात्री घोरपडीच्या कमरेला दोर बांधून आपलं सैन्य कड्यावरून त्यांनी वर चढवलं आणि मोऱ्यांच्या शिबंदीवर अचानक हल्ला चढवला. कर्णसिंह लढताना ठार झाला, पण भीमसिंहाने नेटाने लढून किल्ल्याचा मुख्य दरवाजा उघडला. गवान सैन्यासह आत घुसला आणि किल्ला त्याने जिंकला. या पराक्रमाबद्दल बहामनींच्या दरबारात भीमसिंहाचा मोठा गौरव करण्यात आला. आधीची 84 गावांची मुधोळची जहागिरी त्यांच्याकडे कायम ठेवून रायबाग, वाई या प्रांतातले काही किल्ले, मुलुख गवानने नव्याने त्याला बहाल केला. राणा या परंपरागत पदवीऐवजी राजा घोरपडा बहादर हा नवा किताब आणि घोरपडीच्या रंगाचं निशाण दिलं. बहामनी सुलतान शमशुद्दीन मुहम्मद शहाने 22 ऑक्टोबर 1471 रोजी दिलेल्या फरमानात म्हटलं होतं, मल्लिक उत्तुजार मुहम्मद गवान यांच्या सांगण्यावरून आमच्या ध्यानात आलं की उग्रसिंहाचा मुलगा करणसिंह यांनी कोकणच्या किल्ल्याच्या बाबतीत विलक्षण शौर्य प्रकट केले. त्यांनी काही घोरपडींच्या कमरांना दोऱ्या बांधून त्या कड्यावर पाठवून काही शूर लोक वर चढविले. पहारेकरी निष्काळजी असल्यामुळे त्यांना हे समजलं नाही. तेव्हा चढून आलेल्या लोकांनी दरवाजे उघडले व अडथळा करणाऱ्या लोकांस यमसदनास पाठवले. दरवाजाबाहेर वाट पाहत असलेले लोक आत शिरले व त्यांनी सर्वांना कापून काढले आणि किल्ला सर केला. या लढाईत करणसिंह कामास आला. करणसिंहाचा स्वार्थ त्याग व भीमसिंहाची निष्ठा या दोन्ही गोष्टी ध्यानात आल्या. या कुलाच्या शाश्वतीसाठी अशा प्रकारच्या चाकरीला 84 गावांसह मुधोळ पूर्वीप्रमाणे बहाल करण्याचे फरमावितो. याशिवाय किल्ला सुद्धा रायबाग व रवाई हे परगणे बक्षीस देतो व राणा याऐवजी राजा घोरपडे बहादर हा किताब बहाल करतो आणि घोरपडीच्या रंगाचे निशाण देतो. ते त्याने आपल्या स्वारीत ठेवावे. त्याने हे बक्षीस घेऊन वंश परंपरेने चाकरी करण्यात गर्क होऊन राहावे. तेव्हापासून मुधोळकर हे भोसल्यांचे घोरपडे झाले. घोरपडे नावाच्या उत्पत्तीविषयी बखरीत आणखी अधिक माहिती देताना म्हटलं होतं, असे दर जागी पराक्रम स्वतः फौजेनिशी केले. त्यामुळे बादशहाची मर्जी खुश होऊन घोरपडे म्हणून किताब दिले. कारण हेच की जेथे जेथे प्रसंग घडेल तेथे घोरतर युद्ध करून विजय मिळवतात. निरुपाय असेल ठिकाणी सुद्धा घोरपडीचे कमरेस दोरी बांधून आत्मदेह क्षात्र धर्माकडे चित्त पुरवून हल्ला करतात. सबब त्यास घोरपडे असे किताब, अब्दागिरी वगैरे चिन्हे द्यावी असे योजना करून दिले. सन 1490 बहामनी साम्राज्याची शकले उडाली. विजापूरची आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही, बिदरची बरीदशाही, अहमदनगरची निजामशाही आणि वऱ्हाडची इमादशाही अशा 5 नव्या शाह्या त्यातून उदयास आल्या.
मुधोळकर घोरपडे आदिलशाहीकडे राहिले. सन 1565 मध्ये राक्षस तागडीच्या रणांगणावर विजयनगर साम्राज्याविरुद्ध पाची शाह्या एकजुटीने लढल्या. तालीकोटची लढाई म्हणून प्रसिद्ध असलेल्या या भीषण लढाईत राजा कर्णसिंह आणि भीमसिंह यांनी आदिलशाहीच्या बाजूने मोठा पराक्रम केला. बखरीत त्यांचं मोठं बहारदार वर्णन केलं होतं. या शौर्याबद्दल आदिलशहाने कर्णसिंहाचा पुत्र चोलराजाकडे आधीची जहागीर कायम ठेवून नव्याने जिंकलेल्या विजयनगर साम्राज्यातील 26 खेडी, वाई परगण्यातील 40 गावे, तोरगळ परगण्यापैकी काही मौजांची जहागीर असा मोठा सरंजाम त्याला बहाल केला. चोल राजाला पिलाजी, कान्होजी आणि वल्लभसिंह अशी 3 मुले होती. मुधोळची परंपरागत जहागिरी पिलाजीला मिळाली आणि भाऊबंदकीच्या वादाला कंटाळून वल्लभसिंह देवगिरीकडे निघून गेला. पिलाजीचा पुत्र प्रतापराव आणि या प्रतापरावाचा पुत्र बाजीराजे घोरपडे, जो सध्या आदिलशाहीत उच्च पदावर वजीर म्हणून विराजमान होता, याच बाजीशी म्हाळुजींच्या हक्कासाठी शहाजीराजांना भांडावं लागलं होतं. दोघात त्यामुळं कायमचं वितृष्ट आलं. वल्लभसिंहाच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र बहिर्जी अल्पायुषी ठरला. म्हाळुजी हा त्याचा एकुलता एक मुलगा होता. निजामशाही सरदारी करणाऱ्या शहाजीराजाने त्याचा सांभाळ केला आणि त्याला त्याचा न्याय हक्क मिळवून दिला. बखरीतून हा सारा घटनाक्रम संताजीला समजला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.